नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही छान छान कमेंट करायलाही विसरू नका. तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सावित्रीजींनी सुनीताजींना पैसे भरायला पाठवले. त्या दीप्तीला म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, तुझ्या मैत्रिणीला काहीही होणार नाही, ती अगदी ठणठणीत बरी होईल. तोपर्यंत नारायणजींनी खुशी आणि दीप्ती यांच्या पालकांना अपघाताबद्दल माहिती दिली. या सर्व गोष्टींना साधारण 5 तास उलटले होते. इतक्यात ध्रुव कॉरिडॉरमधून पळत पळत आला. मावशी, आजी, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? सुनीताजींनी ध्रुवला विचारले. तू इथे काय करतोयस? फ्लॅशबॅक. अपघाताबद्दल कळताच राजवीरने ध्रुवला आपल्या केबिनमध्ये बोलावले व त्याला लगेच त्याच्या फॅमिलीकडे पाठवले आणि तिथली परिस्थिती सांभाळ असा आदेश दिला. ध्रुव अनाथ होता. तो एका अनाथ आश्रमात सुनीताजी आणि सावित्रीजींना भेटला होता. तेव्हापासून तो त्यांना मावशी आणि आजी अशी हाक मारायचा. त्यानंतर सुनीताजी ध्रुवला घडलेली सर्व घटना सांगतात. ध्रुवने पोचताच राजवीरला फोन केला होता, त्यामुळे त्याचा फोन चालूच होता. त्याचे आणि इतर सर्वांचे बोलणे राजवीरने फोनवर ऐकले होते. ध्रुवची नजर दीप्तीवर गेली. ती ओल्या डोळ्यांनी ICU बाहेर खुशीची वाट पाहत होती. ध्रुवने तिच्याशी बोलण्यासाठी पुढे गेला. इतक्यात कॉरिडॉरमध्ये एक व्यक्ती आणि 3 स्त्रिया धावत येत होत्या. ते खुशीचे आई-वडील व दीप्तीची आई आणि चुलती होत्या. इतक्यात दीप्तीची नजर खुशीच्या वडिलांवर गेली. ती घाबरली आणि तशीच जमिनीवर कोसळली. सगळे तिला आधार देऊन उठवणार इतक्यात तिच्या आईची म्हणजेच सुनंदाजींची नजर तिच्यावर गेली. त्या धावत तिच्याकडे गेल्या. त्यांच्या मागे इतरही तिघेही धावत तिथे आले. सुनीताजींनी दीप्तीला उठवलं आणि ती त्यांना मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागली. सुनंदा आणि रंजना यांनी मिळून दीप्तीला शांत केलं आणि काय झालं ते विचारलं. इतक्यात नारायणजींनी सगळी हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर गणपतजी आणि स्वातीजी यांनी खुशीबद्दल विचारले. नारायणजींनी हातानेच ICUकडे इशारा केला आणि त्यांनी ICUच्या खिडकीतून आत डोकावलं आणि स्वातीजी रडतच जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर गणपतजींनी त्यांना सावरले व शांत केले. गणपतजी खूप चिंतेत होते. इतक्यात कोणीतरी त्यांना आवाज दिला. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. ते म्हणाले, सावित्री आई. मित्रांनो, इथं आई आहे, तिथं चुकून बाई झालंय. सावित्री आई, तुम्ही इथे? सावित्रीजींना गणपतजींनी तू इथे काय करतोयस असे विचारले. त्यावर त्यांनी खुशी माझी मुलगी आहे असे सांगितले. ते सावित्रीजींच्या पाया पडले. सावित्रीजी म्हणाल्या, बघ, काही वर्षांपूर्वी तू माझा आणि माझ्या मुलाचा जीव वाचवला होतास आणि आता तुझ्या मुलीने मला आणि माझ्या सुनेला वाचवले. बाकीचे सगळे त्यांच्याकडे हैराण होऊन पाहत होते. थोड्या वेळाने सगळं वातावरण शांत झालं. दीप्तीला पुन्हा IV लावली कारण ती थरथरत होती. खुशीच्या वडिलांनी खुशीची आई व दीप्तीची चुलती यांना घरी जायला सांगितले आणि तुम्ही त्या दोघींची काळजी करू नका, मी त्यांची काळजी घेईन असेही सांगितले. त्यानंतर नारायणजीही तिथून निघाले. नंतर गणपतजींनी सावित्रीजी आणि सुनीताजी यांना तुम्ही आराम करा असे सांगितले, पण सावित्रीजी ऐकायला तयार नव्हत्या. त्या जोपर्यंत खुशी ठीक होत नाही तोपर्यंत मी येथून कुठेही जाणार नाही असे म्हणाल्या. ध्रुवही तिथेच होता. हळूहळू अंधार पडायला लागला होता. संध्याकाळ होऊ लागली होती. इकडे राजवीरने घडलेला सर्व प्रकार विजयच्या कानावर घातला.
विजयला राजवीरची फॅमिली अगदी त्याचीच फॅमिली वाटायची. तो त्यांना मॉम, डॅड आणि दादू अशी हाक मारायचा. त्याने कोणताही विचार न करता मी आत्ताच तिथे जात आहे असे सांगून फोन कट केला आणि त्याच्या प्रायव्हेट जेटने तो फलटणमध्ये पोहोचला. ध्रुवने त्याला आधीच रुग्णालयाची लोकेशन पाठवली होती, त्यामुळे विजय डायरेक्ट रुग्णालयाकडे निघाला. तिथे गेल्यामुळे राजवीरला आता त्याच्या घरच्यांची तितकी चिंता वाटत नव्हती. विजय हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याच्याबरोबरच राजवीरने काही बॉडीगार्ड्सही पाठवले होते. विजयने त्यांना बाहेरच थांबायला सांगितले, पण ते ऐकायला तयार नव्हते. हे पाहून विजय हॉस्पिटलमध्ये आत आला आणि कॉरिडॉरमध्ये मॉम आणि दादूला पाहताच तो त्यांच्याकडे धावला. त्याचे बॉडीगार्ड्सही त्याच्या मागे धावले. विजयने मॉमला मिठी मारताच ते तिथेच थांबले. नंतर विजयने दादूलाही मिठी मारली आणि म्हणाला, दादू, तुला माहीत आहे का मी तुला किती मिस केलं आहे. असं बोलून तो खोटं रडू लागला. त्याच्या या वागण्यामुळे हॉस्पिटलमधील वातावरण थोडंसं हसरं आणि कॉमेडी झालं. त्यानंतर त्याने बॉडीगार्ड्सला सांगून सर्वांसाठी जेवण मागवलं. खुशी अजूनही बेशुद्धच होती, तर दीप्ती औषधांमुळे गाढ झोपी गेली होती. जेवण झाल्यानंतर विजयने हॉस्पिटल शेजारीच एका हॉटेलमध्ये सर्वांसाठी रूम बुक केल्या होत्या. खुशीच्या वडिलांना, ड्रायव्हरला आणि मॉम, दादू यांना जाऊन आराम करायला सांगितला. ध्रुव काही जायला तयार नव्हता, त्यामुळे विजयने या सगळ्यांना सोडून परत ये असे त्याला सांगितले आणि खुशी शुद्धीवर आली की तो लगेचच सर्वांना परत बोलावेल असेही तो म्हणाला. त्यामुळे सगळे तिथून निघून गेले. कॉरिडॉरमध्ये विजय आणि त्याचे बॉडीगार्ड्स होते. इतक्यात ध्रुवही माघारी आला. रात्रीचे साधारण 9:30 वाजले होते. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पांढऱ्या दिव्यांचा थंड प्रकाश पसरला होता. दीप्ती हळूहळू जागी झाली. तिने या अपघाताच्या गोंधळामुळे सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं, त्यामुळे तिला खूप भूक लागली होती. ती वॉर्डबाहेर येत असताना तिथे दोघांना बोलताना तिने पाहिलं. ते दोघे ध्रुव आणि विजय होते. ध्रुवने गणपतजींनी सांगितलेली सगळी घटना विजयला सांगितली. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर काही चेंजेस हवे असतील तर मला नक्की सांगा. आणि आपल्या आजचा स्टोरीचा भाग इथेच संपत आहे.